नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे. आज आपण अत्यंत महत्त्वाच्या अशा विषयावर चर्चा करणार आहोत. जे विद्यार्थी 2026 मध्ये राज्यसेवेची परीक्षा देणार आहेत किंवा 2027 किंवा 28 साठी प्रिपरेशन करत आहेत, या सगळ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर जर आपण डायरेक्शन अकॅडमीच्या YouTube चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण डेली अपडेट घेऊन येत आहोत. डेली तुम्हाला या ठिकाणी नवीन व्हिडिओज, नवीन माहिती प्रोव्हाइड करत आहोत. तर त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी सबस्क्राईब करणं सुद्धा गरजेचं आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत सुद्धा शेअर करा. त्याचबरोबर इतरही एक्झाम बद्दल, कंबाईन असेल किंवा इतर एक्झाम असेल, याबद्दल आपले डिटेलमधले व्हिडिओ यूट्यूबला अवेलेबल आहेत. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण राज्यसेवा परीक्षा आणि नेमकं राज्यसेवा म्हणजे काय आहे, यामध्ये कोणकोणती पदं येतात, ही परीक्षा कशा पद्धतीने घेतली जाते, याचे टप्पे कोणते आहेत, ओके, आणि सिलेबसच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं किंवा सिलेबस कशा पद्धतीने असतो, या सगळ्या बाबी आपण या ठिकाणी डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यामुळं व्हिडिओ लास्टपर्यंत पहा आणि आवडला तर जरूर मित्रांना शेअर करायला विसरू नका. आता यामध्ये हे आपण राज्यसेवा हे जे पद आहे हे या ठिकाणी हे गॅजेटेड आहे, राजपत्रित अधिकारी आहे. जसं यूपीएससी मध्ये यूपीएससी मध्ये वन ऑफ द सर्व्हिस आहे किंवा वन ऑफ द एक्झाम आहे सिव्हिल सर्व्हिस, या माध्यमातून आपल्याला IAS, IPS, IFS किंवा इतर पदे मिळवता येतात. तर तशाच पद्धतीनं स्टेटमध्ये MPSC मार्फत, ओके, MPSC ही काय आहे, ही कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे आणि या बॉडीच्या माध्यमातून एक प्रकारची ही एजन्सी आहे, रिक्रुटमेंट एजन्सी आहे, स्टेट रिक्रुटमेंट एजन्सी आहे. त्यामार्फत विविध एक्झाम घेतात. त्यामधले वन ऑफ द एक्झाम आहे ती म्हणजे राज्यसेवा. स्टेट सर्व्हिसेस ज्याला म्हटलं जातं. आणि या स्टेट सर्व्हिसेसच्या माध्यमातून जे राजपत्रित अधिकारी आहे, ज्यांना असे विशेष असे अधिकार आहेत आणि आपल्या राज्यातले सर्वोच्च असं पद जे आहे किंवा अधिकार जे आहे त्यामधून निवडले जातात. जसं की या ठिकाणी DYSP असतील, ओके, किंवा या ठिकाणी DC असेल, DYSP असेल, तहसीलदार असेल, असे टोटल या ठिकाणी किती आहेत, 36 पोस्ट आहेत. 36 पोस्ट जे आहेत ते या ठिकाणी ह्या राज्यसेवेमधून जे पोस्ट आहे किंवा राज्यसेवेमधून हे अधिकारी निवडले जातात. मग आता यामध्ये हे झालं राज्यसेवा म्हणजे काय आहे, स्टेट सर्व्हिसेस, राजपत्रित अधिकारी आहे. यामध्ये राजपत्रित अधिकारी, ठीक आहे, म्हणजे याला आपण या ठिकाणी गॅजेटेड ऑफिसर असं म्हणतो, त्याला विशेष अधिकार आहे. ठीक आहे. तर यामध्ये नेमकं आता हे झालं की राज्यसेवा म्हणजे काय, ही एक प्रकारची एक्झाम आहे जी आपली MPSC घेते आणि हे महाराष्ट्रातील जे सर्वोच्च पद आहे त्यासाठी ही एक्झाम घेतली जाते. त्याला आपण राज्यसेवा असं म्हणतो. दुसरं, आता ह्या परीक्षेचे नेमके टप्पे काय असतात. टप्प्यामध्ये काय आहे, तर पहिलं तर आहे प्रिलियम आहे, पूर्व परीक्षा आहे. ओके, आता पहिला जो टप्पा आहे तो कोणता आहे, पूर्व परीक्षेचा आहे. दुसरा जो टप्पा आहे हा मुख्य परीक्षेचा आहे. ओके, आणि तिसरा जो टप्पा आहे तो काय आहे, या ठिकाणी मुलाखत आहे, इंटरव्ह्यू आहे. ही 3 स्टेप मध्ये ही जी एक्झाम आहे ही डिवाइड आहे, प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू. आता प्रीच्या बाबतीत जर पाहिलं, पूर्व परीक्षेच्या बाबतीत जर पाहिलं तर पूर्व परीक्षा कशी आहे, MCQ पॅटर्न आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहे. आणि मेन्स जर पाहिलं आपण तर हे कसं आहे, रिटर्न स्वरूपात आहे, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे. ठीक आहे. तर आपल्याला पूर्व परीक्षा जे आहे 2 पेपर असतात, टोटल 400 मार्कासाठी. मेन्स आपल्याला आहे 1750 मार्काची मेन्स आहे आणि यामध्ये मुलाखत जी आहे ती आहे 275 मार्काची. ठीक आहे. तर मग मेन्स आणि इंटरव्ह्यू या आधारावर काय आहे सिलेक्शन होत असतं. तर या ठिकाणी टोटल जो स्कोर आहे तो आहे 2025. ओके, 2025 पैकी या ठिकाणी आपल्याला ही मार्क येणं गरजेचे आहे. ठीक आहे. तर आता यामध्ये हा जो पॅटर्न आहे स्ट्रक्चर असेल राज्यसेवेचं, तर हे पूर्णतः स्ट्रक्चर पॅटर्न हा काय झालेला आहे, UPSCच्या धर्तीवर किंवा UPSCचा जो सिलेबस आहे तो ॲज इट इज इथं काय करण्यात आलेला आहे, कॉपी पेस्ट करण्यात आलेला आहे. परंतु यामध्ये मेन फरक आहे. काय फरक आहे, तर UPSCच्या बाबतीत जर पाहिलं तर यामध्ये UPSCच्या माध्यमातून काय आहे, IAS आहे, IPS आहे, ओके, IFS आहे. ओके, यामध्ये IFS इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस आहे. तर हे जे आहेत हे ऑल इंडिया सर्व्हिसचे जे पद आहेत UPSC मार्फत भरले जातात, सिव्हिल सर्व्हिस मार्फत भरले जातात. याचा जो सिलेबस आहे
तोच सिलेबस काय आहे आता या ठिकाणी राज्यसेवेचा सिलेबस आहे। परंतु यामध्ये महत्त्वाचं आहे की राज्यसेवा जी आहे ही या ठिकाणी महाराष्ट्रासाठी आहे। मग महाराष्ट्रासाठी असेल तर ऑब्व्हियसली काय असणार आहे तर जीएस मध्ये विथ रेफरन्स टू महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राच्या संदर्भात हा शब्द काय करण्यात आलेला आहे जोडण्यात आलेला आहे। म्हणजे आपल्याला की राज्यसेवेचा अभ्यास करतेवेळेस लक्षात ठेवायचा आहे की विथ रेफरन्स टू महाराष्ट्र म्हणजे आपल्याला महाराष्ट्राच्या संदर्भात डेफिनेटली प्रश्न विचारले जातील। तर यूपीएससीचाच पॅटर्न आहे परंतु यूपीएससीचा पॅटर्न किंवा यूपीएससीचे क्वेश्चन विचारण्याची जी स्टाईल आहे आणि एमपीएससीची स्टाईल यामध्ये डिफरंट असणार आहे। एमपीएससीचे क्वेश्चन हे काय असणार आहे स्ट्रेट फॉरवर्ड असणार आहे, खूप काही अवघड किचकट असे असणार नाहीत। ठीक आहे, तर हे झालं यामध्ये परीक्षेचे टप्पे कोणते आहेत। आता याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कशन चर्चा करणार आहोत। तर लक्षात ठेवा पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत आहे। पूर्व परीक्षा 400 मार्कासाठी आहे, मुख्य परीक्षा 1750 आणि मुलाखत जी आहे 275 असे 2025 मार्काची ही एग्जाम आहे। आता ह्याची डिटेल मधली जी आयोगाची पीडीएफ आहे किंवा डायरेक्शन अकॅडमी तयार केलेली या ठिकाणी पीडीएफ आहे ती आपल्या डायरेक्शन अकॅडमीच्या टेलिग्रामवर उपलब्ध आहे। त्यामुळे टेलिग्राम जरूर जॉईन करा, डेली अपडेट आपण त्या ठिकाणी देत असतो। डेली तुम्हाला जे काही करंट अफेअर्सचे लेक्चर्स आहे ते सुद्धा तिथं अवेलेबल आहे। त्यामुळे टेलिग्रामची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ते तुम्ही सुद्धा शेअर करा आणि मित्रांना सुद्धा शेअर करायला विसरू नका। आता यामध्ये आपण परीक्षेचे टप्पे कोणते आहे ते पाहिले। पुढे ही परीक्षेच्या टप्प्यामधला पहिला टप्पा जो आहे तो आपण पाहिला तो म्हणजे पूर्व परीक्षा। आता पूर्व परीक्षेच्या बाबतीमध्ये या ठिकाणी की गुण जे आहेत ते किती आहेत 100 गुण आहेत पेपर फर्स्ट। आता इथं 2 पेपर असतात, पेपर 1 जो आहे तो या ठिकाणी पेपर 1 100 क्वेश्चन असणार, ओके। पेपर 2 जो आहे तो या ठिकाणी इथं 80 क्वेश्चन असणार। आता पेपर 1 100 × 2 मार्क म्हणजे 200 झाले। पेपर 2 जो आहे या ठिकाणी हा असतो सीसॅट सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट, यामध्ये 80 क्वेश्चन असतील आणि 2.5 ला 1 क्वेश्चन आहे। अशा पद्धतीने हे काय आहेत हे 200 मार्क आहे। आणि सेकंड पेपर जो आहे हा क्वालिफाईंग नेचरचा असतो। क्वालिफाईंग म्हणजे काय आहे आपल्याला या ठिकाणी 33% मार्क पाहिजे, म्हणजे तुम्हाला 200 पैकी साधारण 66 ते 67 मार्काची गरज आहे। 67 मार्क पडले की आपण काय होतो पहिल्या सेकंड पेपरसाठी क्वालिफाय होतो आणि पहिल्या पेपरवर काय लागतं इथं मेरिट लागत असतं। आता दोन्हीही याची जे काही दर्जा आहे तो काय आहे पदवी लेवलचा आहे, म्हणजे आपल्याला त्या लेवलचे क्वेश्चन विचारले जातील। त्यामुळं 100 क्वेश्चन जीएसचे पहिला पेपर जो आहे तो जीएस असतो, तर आणि सेकंड पेपर जो आहे तो सीसॅट आहे। 80 क्वेश्चन × 2.5 ते येतात 200। तर अशा प्रकारे 200 + 200 400 मार्काची परीक्षा आहे आणि यासाठी दोन्ही पेपरला काय आहे 2-2 तासाचा टाइम आहे। सकाळी एक पेपर असतो, दुपारी एक पेपर आहे, म्हणजेच एकाच दिवशी काय आहेत 2 पेपर आहेत। यामध्ये परीक्षेचं जे माध्यम आहे मीडियम आहे किंवा क्वेश्चन जे आहेत हे कसे आहेत वस्तुनिष्ठ क्वेश्चन आहेत आणि मीडियम जे आहे म्हणजे दोन्हीही भाषेमध्ये प्रश्न असतील, मराठी ॲज वेल ॲज इंग्लिशमध्ये, म्हणजे ज्यांना इंग्लिशमध्ये वाचायचं आहे ते इंग्लिशमध्ये वाचू शकतात, ज्यांना मराठीत वाचायचं आहे ते मराठीत वाचू शकतात। दोन्हीही भाषेमध्ये काय आहेत हा पेपर असतो आणि वस्तुनिष्ठ बहुपर्याय मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स या ठिकाणी आहेत आणि तुम्हाला तिथं काय करायचं आहे टिक करायचं आहे। आणि त्याचबरोबर इथं निगेटिव्ह मार्किंग, ओके, निगेटिव्ह मार्क्स जे आहेत ते किती असतात तर 1/4 निगेटिव्ह आहे। 1/4 निगेटिव्ह म्हणजे जर तुमचे 4 क्वेश्चन जर चुकले तर प्लस मधला 1 क्वेश्चन काय होणार आहे मायनस होणार आहे। तुम्ही मार्कामध्ये डिवाइड करा किंवा या ठिकाणी क्वेश्चन मध्ये 1/4 निगेटिव्ह आहे। तर अशा प्रकारची ही पूर्व परीक्षा आहे। देन आपण जाऊ मुख्य परीक्षेकडे, ठीक आहे। तर आपण मुख्य परीक्षेमध्ये टोटल जी राज्यसेवेची मुख्य परीक्षा आहे ती लेखी परीक्षा आहे आणि हे किती मार्काला आहे 1750 मार्काला ही परीक्षा आहे आणि इंटरव्ह्यू जो आहे तो 275 गुणांसाठी काय आहे इंटरव्ह्यू आहे, ठीक आहे। आता यामध्ये जेव्हा तुम्ही मेन्सला जाता, मेन्सला गेल्यानंतर काय आहे की तुम्हाला 2 पेपर हे क्वालिफाईंग नेचरचे असणार आहेत। क्वालिफाईंग नेचर इन द सेन्स काय आहे की ते 2 पेपर तुम्हाला काय आहेत भाषेचे असणार आहेत आणि ते क्वालिफाय नेचरचे असणार आहेत। त्यामध्ये पहिला जो आहे यामध्ये पहिला जो आहे तो मराठी आहे, दुसरी भाषा जी आहे ती इंग्रजी आहे, ठीक आहे। तर यामध्ये तुम्हाला 300 मार्कासाठी मराठी, 300 मार्कासाठी इंग्लिशचा पेपर असणार आहे। त्यानंतर यासाठी टायमिंग जो आहे तो आपल्याला 3 तासाचा टायमिंग आहे, कारण पूर्ण परीक्षा ही रिटर्न मध्ये आहे, ठीक आहे। तर 3 तासासाठी मराठीचा पेपर आहे, 3 तासासाठी काय आहे इंग्लिशचा पेपर आहे आणि हा पेपर काय आहे या ठिकाणी किंवा की
तुम्हाला एक प्रकारचा क्वालिफाईंग नेचरचा आहे, तर अर्हताकारी आहे, क्वालिफाईंग नेचरचा आहे. म्हणजे तुम्हाला 25% मार्क इंग्लिशमध्ये पाहिजे, 25% मार्क मराठीत पाहिजे. आणि ह्याचा जो काही दर्जा आहे, 10वीला ज्या पद्धतीने तुम्हाला पेपर असतो, ट्रान्सलेशन करा किंवा प्रेसी असेल, त्याचबरोबर एस्से असतील, तर तसं स्ट्रक्चर त्याच लेवलचा जो काही दर्जा आहे तो हा इथं असणार आहे. 10वी लेवलच्या याच्यावर हे पेपर असतात, सिंपल पेपर असतात. ठीक आहे. तर यामध्ये तुम्हाला ह्या 300 पैकी 25% म्हणजे किती मार्क आले पाहिजे? 75 मार्क आले पाहिजे मराठीमध्ये. इंग्लिशमध्ये सुद्धा काय आहे? 75 मार्क आले पाहिजे. तर यामध्ये आणि समजा एखाद्या मुलाला 300 पैकी 200 जरी मार्क आले तरी सुद्धा काय आहे, त्याची काउंटिंग होत नाही. बिकॉज काय आहे, फायनल मध्ये 1750 मार्कासाठी काय आहे, याचे काउंटिंग होत नाही. त्यामुळे हे फक्त काय आहे, क्वालिफाईंग नेचरचे आहेत. हे 2 पेपर झाले. हे 2 जर झाले, क्वालिफाईंग झाले, तरच पुढचे पेपर चेक केले जातात. त्यामुळे हे पेपर सुद्धा महत्त्वाचे आहेत. तर आता हे झालं 2 पेपर क्वालिफाईंग आहेत. त्यानंतर यामध्ये की 1750 मार्कासाठी जे पेपर्स आहेत त्यामधला पहिला जो पेपर आहे यामध्ये पहिला आहे निबंध. निबंध आपल्याला 250 मार्कासाठी निबंध आहे. इथं 2 निबंध लिहायचे असतात आणि आपल्याकडे कालावधी किती आहे? 3 तासामध्ये 2 निबंध लिहायचे. ठीक आहे. त्यामध्ये 250 मार्कासाठी पेपर, प्रत्येक पेपर आता इथं 250 मार्कासाठी असणार आहे. त्यानंतर जीएस चे पेपर, पेपर 1, पेपर 2, पेपर 3 आणि पेपर 4, 4 जीएस असतात. जनरल स्टडीज किंवा सामान्य अध्ययनाचे 4 पेपर. प्रत्येक पेपर काय आहे, 250 मार्काला आहे. म्हणजे हे झाले 1000 मार्क. आणि आपल्याला एक वैकल्पिक विषय निवडावा लागतो. साधारण 27 वैकल्पिक विषय आहेत. कोणताही वैकल्पिक विषय तुम्ही निवडू शकता. आता तर त्यामध्ये सुद्धा ज्याला आपण हाय स्कोरिंग असं म्हणतो किंवा द अवेलेबिलिटी ऑफ गायडन्स नोट्स याचा विचार केला तर सोशियोलॉजी हा जो ऑप्शनल आहे, मग तुम्ही मराठीत घ्या किंवा इंग्लिश घ्या, हा या ठिकाणी हाय स्कोरिंग ऑप्शनल आहे. कारण आपण सगळेजण समाजामध्ये राहतो. समाजामध्ये जे काही गोष्टी घटना घडत असतात त्या सगळ्याचं ऑब्झर्वेशन म्हणजेच काय आहे, सोशियोलॉजी आहे. त्यामुळे हा सब्जेक्ट अत्यंत सोपा आहे आणि आपल्याकडं या ठिकाणी यासाठी काय आहे किंवा की अवेलेबिलिटी आहे किंवा आपल्याकडे बॅचेस आहेत, ऑफलाईन पण आहेत, ऑनलाईन पण आहेत. ठीक आहे. तर यामध्ये एक ऑप्शनल सब्जेक्ट आहे आणि ऑप्शनल सब्जेक्टचे काय आहेत, 2 पेपर आहेत. पेपर 1 250 मार्काला, पेपर 2 ऑल्सो 250 मार्काला. 250 मार्काचे 2 पेपर आहेत. म्हणजे हे झाले 500 मार्क. ठीक आहे. तर आता हे 500 मार्क आहेत ऑप्शनलचे. ओके. त्यानंतर 500 मार्क ऑप्शनलचे आहेत. जीएस चे 1000 मार्क झाले. ओके. आणि एसए चे 250 मार्क. म्हणजे हे 1000 500 1500 झाले आणि 250 म्हणजे 1750 मार्काचा काय आहे, हा पेपर आहे. ठीक आहे. मेन्स आहे. आता मेन्सच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी काय आहे, इंटरव्ह्यू आहे. ओके. मेन्सचे 1750 मार्क आहेत आणि मुलाखत जी आहे, ओके, त्यामध्ये मुलाखत हे किती आहे, 275 मार्काला. म्हणजे 275 ची मुलाखत आहे. असं टोटल जर पाहिलं आपण तर टोटल आपल्याला 2025 मार्काची परीक्षा आहे. साधारण जो टॉपर येत असतो युपीएससी मध्ये, कारण आपल्याकडे आता रेफरन्स म्हणून युपीएससी आहे, तर साधारण 52-53% काय आहे, टॉपर असतो. म्हणजे आपल्याला साधारण 1000 ते 1100 मार्काची गरज आहे. ओके. तर म्हणजे टॉपर येण्यासाठी या ह्याच्यामध्ये. तर हे झाले 2025. तर यामध्ये आपण आयोगाच्या पेपरचं स्ट्रक्चर बघितलं की आयोगाचा पेपर कसा आहे, आपला मेन मुद्दा जो आहे, कोणकोणती पोस्ट येतात हे सुद्धा आपण इथं पाहणार आहोत. पुढचं आहे की यासाठी पात्रता काय आहे. ओके. यामध्ये पात्रता काय आहे, तर वयाच्या या ठिकाणी किंवा की जर ओपन कॅटेगरी असेल तर 38 वयापर्यंत काय आहे या ठिकाणी परीक्षा देता येते. यामध्ये कुठल्याही प्रकारचा अटेम्प्ट नाही. 19 वर्षापासून ते 38 वर्षापर्यंत अटेम्प्ट देता येतात. ओके. कुठल्याही प्रकारचा अटेम्प्ट काउंट होत नाही. आणि कॅटेगरीमध्ये असेल तर या ठिकाणी काय आहे, 43 वर्षे ही वयोमर्यादा आहे. आता दुसरं की यामध्ये जर आपण पात्रता पाहिली, ओके, यामध्ये जर क्वालिफिकेशनच्या बाबतीत जर पाहिलं, पात्रता जर पाहिली तर या ठिकाणी एनी, ओके, पात्रता काय असणार आहे तर याच्यामध्ये की एनी म्हणजे पात्रतेमध्ये एक तर वयोमर्यादा झाली, दुसरं या ठिकाणी शैक्षणिक पात्रता जी आहे, शैक्षणिक पात्रता काय आहे त्यामध्ये एनी ग्रॅज्युएशन. ठीक आहे. कुठल्याही प्रकारचं ग्रॅज्युएशन. ओके. तर पदवी असणं गरजेची आहे. मग तुम्ही ओपन युनिव्हर्सिटी मधली असू द्या, नाही तर या ठिकाणी किंवा की एखादी डीम युनिव्हर्सिटी असू द्या किंवा रेग्युलर याच्यामधली तुमची डिग्री असू द्या, कुठल्याही प्रकारची डिग्री जी आहे हे या ठिकाणी शैक्षणिक पात्रता इथं असणार आहे. दरवर्षी
राज्यसेवेच्या जागा भरल्या जातात. तर आणि दरवर्षी एक्झाम होत असते. दरवर्षी या ठिकाणी ऑफिसर लागतात. जसं UPSCचं शेड्यूल असतं तसंच MPSCचं सुद्धा दरवर्षीचं कॅलेंडर इयर येत असतं. त्यामुळे तुम्हाला प्लॅनिंग करण्यासाठी आयोग आपल्याला ऑलरेडी 1 वर्ष अगोदरच सगळा जो काही टाइम टेबल आहे तो देत असतो. त्यामुळे नवीन विद्यार्थ्यांनी त्या टाइम टेबलला धरून अभ्यास करणं गरजेचं आहे. तर बेसिक तर तुम्ही राज्यसेवेचा अभ्यास करताय तर राज्यसेवेचं प्रिपरेशन करत असताना राज्यसेवा म्हणजे काय आहे, कोणकोणत्या पोस्ट असतात, त्यासाठी क्वालिफिकेशन काय लागतं किंवा ह्याच्यामध्ये किती मार्काची परीक्षा आहे, ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत हे आधी समजून घ्या. कारण कुठल्याही परीक्षेची ABCD जर तुम्हाला माहित नसेल तर काय होतं की तुम्ही पुढे जाऊन मग ते प्रॉब्लेम मध्ये येऊ शकता. त्यामुळे अगदी बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला आधी माहित करून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढे आता यामध्ये कोणकोणती पदं आहेत, तर राज्यसेवेच्या माध्यमातून 36 पोस्टसाठी ही परीक्षा घेतली जाते. त्यामध्ये महत्त्वाचं जे आहे ते एक राज्यसेवेमध्ये टोटल जे आहे ते 36 पोस्ट आहे. त्यामध्ये पहिलं आहे उपसंचालक, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किंवा त्याला या ठिकाणी उपायुक्त असं म्हणतात. गट अ चं हे पद आहे. ओके, क्लास 1 चं पद आहे. तर हे आहे आणि त्यामध्ये हा जो व्यक्ती आहे हा व्यक्ती काय आहे, पुढे काय होऊ शकते, ह्याचं प्रमोशन काय होऊ शकतं, सहसंचालक किंवा त्यापुढची पद त्याला मिळू शकतात. ठीक आहे. त्यानंतर दुसरं आहे उपजिल्हा अधिकारी, डेप्युटी कलेक्टर हे पद आहे. डेप्युटी कलेक्टर हा जो आहे या ठिकाणी काय आहे, पुढे नंतर काय आहे, कलेक्टर, ऍडिशनल कलेक्टर आणि कलेक्टर सुद्धा होऊ शकतो. त्यानंतर तिसरं जे पद आहे पोलीस डिपार्टमेंटचं, पोलीस उपअधीक्षक किंवा सहाय्यक पोलीस आयुक्त गट अ, DYSP किंवा SCP हे जे आहे त्या ठिकाणी हे पद आहे. आणि नंतर की SCP सुद्धा होता येतं, DCP होता, नंतर त्या ठिकाणी SP सुद्धा होता. तर हे झालं DYSP चं पद. त्यानंतर 4 नंबरचं जे आहे सहाय्यक राज्यकर आयुक्त गट अ आहे. त्यानंतर 5 नंबर उपनिबंधक सहकारी संस्था, ओके, त्यामध्ये गट अ आहे. त्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी, आता उपमुख्य कार्यकारी अधिकारी किंवा गट विकास अधिकारी जो आहे तो क्लास 1, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि गट विकास अधिकारी पंचायत समिती, मुख्य कार्यकारी अधिकारी काय आहे, ZP जिल्हा परिषद. तर हे अत्यंत महत्त्वाचे असं पद आहे. त्यानंतर आहे सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा ऑडिट सर्व्हिस मधला आहे ग्रुप A सर्व्हिस. ठीक आहे, हे झालं 7. त्यानंतर 8 नंबर आहे मुख्य अधिकारी नगरपालिका आणि नगर परिषद. मुख्य अधिकारी CO असतो नगरपालिकेला, कोणती क्लास 1 किंवा या ठिकाणी क्लास 2 दोन्ही प्रकारचे पद इथं असतात. तर हे क्लास 1 आहे. त्यानंतर अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट अ जे आहे हे पद असतं. त्यानंतर शिक्षण अधिकारी आहे महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ प्रशासन शाखा, ते सुद्धा तुम्हाला पद मिळवता येतं. नंतर प्रकल्प अधिकारी आहे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प श्रेणी 2 सहाय्यक आयुक्त गट अ. त्यानंतर उद्योग उपसंचालक आहे, तांत्रिक आहे, टेक्निकल आहे गट अ. त्यानंतर बाल विकास प्रकल्प अधिकारी सुद्धा तुम्हाला काय आहे होता येतं. नंतर तो काय होतो या ठिकाणी उपायुक्त होतो. आता ह्याची PDF आपल्या डायरेक्शन अकॅडमीच्या टेलिग्रामवर दिलेली आहे, ती तुम्ही डाउनलोड करू शकता. त्यानंतर पुढे आहे सगळ्यांचा आवडता असं पद म्हणजे तहसीलदार. तहसीलदार हे काय आहे, गट अ चं पद आहे आणि तहसीलदार हा काय आहे नंतर उपजिल्हाधिकारी होतो किंवा ऍडिशनल कलेक्टर पर्यंत सुद्धा जाऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर 15 नंबर आहे सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता गट अ. ओके. त्यानंतर सहाय्यक कामगार आयुक्त गट अ आहे. ओके. त्यानंतर सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट अ. तर हे झालं 17 नंबरचं पद. त्यानंतर 18 नंबर उपशिक्षणाधिकारी महाराष्ट्र शिक्षण गट ब. आता हे गट ब चे आहे. आतापर्यंत आपण गट अ चे पाहिले, आता गट ब चे जे आहे क्लास 2. त्यानंतर मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकारी जो आहे क्लास 2 आहे. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयातील कक्ष अधिकारी जो आहे तो या ठिकाणी डेस्क ऑफिसर जो आहे तो या ठिकाणी एक तर मंत्रालयात असतो, त्याचबरोबर काय आहे MPSCच्या कार्यालयामध्ये सुद्धा हा अधिकारी असतो. त्यानंतर लेखा अधिकारी आहे महाराष्ट्र वित्त व लेखा गट ब. अधीक्षक निरीक्षक प्रमाणित शाळा संस्था यांच्यासाठी काय आहे या ठिकाणी बाल विकास प्रकल्प अधिकारी गट ब असं म्हणतात त्याला. त्यानंतर आहे सहाय्यक गट विकास अधिकारी, ते BDO जो क्लास 2 आहे. त्यानंतर मुख्य अधिकारी नगरपालिका नगर परिषद गट ब आहे. त्यानंतर सहाय्यक निबंधक सहकारी संस्था
सहकारी संस्था गट ब आहे. त्यानंतर उप अधीक्षक भूमी अभिलेखा गट ब आहे. त्यानंतर उप अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क हे सुद्धा महत्वाचं पद आहे. त्यानंतर सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क गट ब. नंतर कौशल्य विकास रोजगार उद्योजकता अधिकारी गट ब. त्यानंतर उद्योग अधिकारी तांत्रिक गट ब आहे. त्यानंतर सरकारी कामगार अधिकारी गट ब. त्यानंतर आहे सहाय्यक प्रकल्प अधिकारी आहे. नंतर सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षण गट ब. नायब तहसीलदार हे सुद्धा या ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांचं म्हणजे आवडीचं पद आहे, कारण नायब तहसीलदार जो आहे नंतर काय होतो, तहसीलदार होतो. तर हे नायब तहसीलदार आहे. त्यानंतर सहाय्यक निबंधक शिधा वाटप सर्वसाधारण राज्यसेवा गट ब. आणि शेवटचं आहे निरीक्षण अधिकारी पुरवठा गट ब. तर अशा प्रकारचे 36 पोस्टसाठी ही परीक्षा घेतली जाते. तुम्हाला हे 36 पैकी 36 पोस्ट माहित असायला पाहिजे, कारण तुम्ही ज्या परीक्षेचं प्रिपरेशन करताय तसं आपण प्रिपरेशन करत असताना, अभ्यास करत असताना वरचे जे क्रीम पोस्ट आहे, डीसी डीवायएसपी असेल, तहसीलदार असेल, बीडीओ असेल, यासाठी प्रिपेअर करत असतो. पण आपल्याला बाकीचे पोस्ट सुद्धा माहित असले पाहिजे. जे विद्यार्थी पूर्णतः नवीन अभ्यासाला सुरुवात केलेली आहे त्यांना तर हे सगळे पद पोस्ट माहित असल्या पाहिजे. आता यामध्ये अभ्यासाला सुरुवात करत असताना म्हणजे तुम्ही असे आहात की तुम्हाला काहीच माहित नाही, म्हणजे तुम्ही ब्लाइंडली आता सुरुवात केलेली आहे किंवा करणार आहात, ओके, तर त्यांनी काय करायचं आहे, पहिली गोष्ट तर काय आहे, राज्यसेवेचा ओके तुम्हाला सिलेबस जो आहे, डिटेल मधला सिलेबस, ओके, राज्यसेवेचा अभ्यासक्रम किंवा सिलेबस जो आहे त्याची प्रिंट आउट काढा. तो सिलेबस, ओरिजिनल जो सिलेबस आहे तो आपल्या डायरेक्शन अकॅडमीच्या ॲपवर पण आहे आणि टेलिग्रामला सुद्धा आहे. तर सिलेबसची तुम्ही प्रिंट काढा, ओके. प्रिंट काढल्यानंतर तुम्ही तो सिलेबस आहे तो लिहून काढा, ओके, तुमच्या नोटबुक मध्ये, ओके, नोटबुक मध्ये तुम्ही काय करायचं आहे, तो जो सिलेबस आहे तो लिहून काढायचा आहे आपल्या हाताने. कारण तुम्ही जर सिलेबस हाताने लिहून काढला तर काय होतं की आपल्या आपण मेमरीच्या माध्यमातून त्याला म्हणजे त्याला या ठिकाणी काय आहे की आपण समजून घ्यायला लागतो किंवा पाठ करायला लागतो, परंतु त्यासाठी काय आहे, तुमचा पेन चालणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्यामुळं संपूर्ण सिलेबस म्हणजे काय आहे, पूर्व परीक्षेचा सिलेबस, मुख्य परीक्षेचा सिलेबस, हा संपूर्ण सिलेबस लिहून काढा. ओके, लिहिल्याशिवाय आपल्याला समजणार नाही. ओके, आता सिलेबस लिहिल्यानंतर सेकंड काम काय आहे त्यामध्ये, हे तर पहिलं आहे सिलेबस लिहून काढणे. दुसरं काय आहे काम आपल्याला त्यामध्ये की जे काही आयोगाची PYQs आहे, म्हणजे पूर्व परीक्षेची PYQ आणि UPSCचे ओके मुख्य परीक्षेचे PYQ. कारण आपल्याकडे सध्या MPSCची परीक्षा झालेली नाही, 25ला पहिल्यांदा परीक्षा होणार आहे डिस्क्रिप्टिव्ह, त्यानंतर आपल्याला मॉडेल क्वेश्चन जे आहेत ते येतील. तर सध्या आपल्याला UPSCचे मॉडेल क्वेश्चन महत्त्वाचे आहेत. ओके, हे सुद्धा आपण डायरेक्शन अकॅडमीच्या टेलिग्रामला टाकलेले आहेत किंवा ॲपमध्ये फ्रीली उपलब्ध आहेत. तर यामध्ये UPSCचे मुख्य परीक्षेचे क्वेश्चन पेपर आहेत ते कशा पद्धतीने प्रश्न विचारतात. इथं पॉइंट ऑफ व्ह्यू काय आहे की आपल्याला फक्त प्रश्न समजून घ्यायचे आहेत. प्रिलिमला कसे प्रश्न विचारतात, मेन्सला क्वेश्चन कसे विचारतात, तुम्हाला त्याचं उत्तर येणार नाही, उत्तर लिहिण्याचा पण प्रयत्न करू नका मेन्सच्या. तर फक्त जस्ट गो थ्रू, म्हणजे तुम्हाला समजणं गरजेचं आहे की अरे की आपण जो सिलेबस वाचलेला आहे, जो सिलेबस लिहिलेला आहे, त्याच सिलेबसला धरून आपल्याला प्रश्न विचारले जात आहेत. द आउट ऑफ दी सन किंवा या ठिकाणी किंवा की असं काहीतरी किंवा दुसऱ्या जगातलं असं काही विचारलेलं नसतं. ओके, विदिन द फ्रेमवर्क, विदिन द सिलेबस आपल्याला प्रत्येक गोष्ट विचारली जाते. त्यामुळं सिलेबस आपल्याला जो आहे तो या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे की सिलेबस तुम्हाला पाठ असला पाहिजे. ओके, पहिली पायरी जी आहे तो सिलेबस तुम्ही पाठ करा, सिलेबस लिहून काढा. जोपर्यंत सिलेबस पाठ होत नाही, लिहून काढत नाही, तोपर्यंत या ठिकाणी दुसरं काही करू नका. त्यानंतर PYQs गो थ्रू. ओके, मग प्रिलिमचे असतील या ठिकाणी MPSCचं ऑलरेडी प्रिलिमचे कुठलंही पुस्तक घेऊ शकता किंवा एक जे PDF आहे आपल्या डायरेक्शन अकॅडमीच्या टेलिग्राम आपण टाकलेली आहे, तर ती PDF डाउनलोड करा, त्याची प्रिंट काढा. ओके, पेपर 1 पेपर 2 प्रिलिमचे, आणि मेन्ससाठी UPSCचे जे PYQs आहेत हे आपल्याला रेफर करायचे आहे. हे झाला दुसरा टप्पा. आता त्यानंतर की तिसरा टप्पा जो आहे, हे झाले 2 नंबरचा टप्पा आहे. त्यानंतर तिसरा टप्पा जो आहे, ठीक आहे, तिसरा जो मुद्दा आहे जो आपल्याला या ठिकाणी हे करायचा आहे तो म्हणजे काय आहे, तिसरा महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे आपल्याला लोकसत्ता पेपर वाचायचा आहे. ओके, म्हणजे मराठीवाल्यांनी लोकसत्ता वाचा, इंग्लिशवाल्यांनी द इंडियन एक्सप्रेस. ओके, द इंडियन एक्सप्रेस तुम्ही वाचू शकता. ठीक आहे, तर लोकसत्ता, इंडियन एक्सप्रेस, आता हा कसा वाचायचा आहे याच्यावर सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो जरूर पहा.
तर नाही समजलं तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते पण द्या, आपण डबल त्याचा व्हिडिओ बनवू. आता यामध्ये लोकसत्ता जे आहे हे तुम्ही की सिलेबस वाचल्यानंतर ह्याला वाचायला सुरुवात करायची आहे. दररोज ऍटलिस्ट या ठिकाणी 30 मिनिट ते 1 तास, ओके, 30 मिनिट ते 1 तास आपल्याला ह्याला द्यायचंच आहे. इट्स मस्ट, ओके. कारण काय आहे तर लोकसत्तामधून तुम्हाला विविध प्रकारचे शब्द रचना कशी असते लिखाणासाठी, कारण मेन्स मध्ये आपलं लिखाण आहे, इंग्लिश वाल्यांसाठी इंडियन एक्सप्रेस आहे. आपल्याला ह्या भाषा, मराठी भाषा, ओके, आणि या ठिकाणी ही सुद्धा कशी आहे आपली मराठी भाषा अभिजात भाषा आहे. त्याचबरोबर प्रत्येक विषयाची एक विशिष्ट भाषा असते, एक टर्मिनॉलॉजी असते. ती टर्मिनॉलॉजी, ती शब्दरचना, ती या ठिकाणी एक विशिष्ट शब्द आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यासाठी लोकसत्ता हा या ठिकाणी आपल्याला खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो. मग तुम्हाला निबंध लेखन असेल किंवा या ठिकाणी जीएस मधले पॉलिटी असेल, इकॉनॉमिक्स असेल, जिओग्राफी असेल, त्यावर सायन्स असेल, यावर अनेक मुद्द्यावर काय आहे नवीन नवीन आपल्याला या ठिकाणी शब्द मिळत असतात. त्यामुळं लोकसत्ता जरूर वाचा, त्याच्या नोट्स बनवण्याचा सुद्धा प्रयत्न करा. ठीक आहे. त्यानंतर चौथा मुद्दा आहे ते या ठिकाणी स्टेट बोर्ड, ओके, यामध्ये जे काही या ठिकाणी महाराष्ट्र शासनाची पुस्तकं आहेत, ओके, म्हणजे 6वी पासून ते याच्यामध्ये 12वी पर्यंतचे सर्व पुस्तक, 6वी पासून ते 12वी पर्यंतचे सर्व पुस्तक, विशेषतः आपण पुस्तकावर एक विशेष असा स्पेशल व्हिडिओ बनवू. राज्यसेवेच्या प्रिलिमसाठी कोणते वाचायचे, मेन्ससाठी कोणते आहे, परंतु आपण बेसिक विचार करतोय की तुम्ही फंडामेंटली सुरू केल्यानंतर स्टेट बोर्ड वाचा, प्लस तुम्हाला एनसीईआरटी सुद्धा वाचायची आहे. ओके, एनसीईआरटी सुद्धा वाचायची आहे. इव्हन एनसीईआरटीचा स्पेशल कोर्स सुद्धा आपण काय केलेला आहे आपल्या युट्यूबला, आपल्या ऍपला दिलेला आहे. तो कोर्स सुद्धा तुम्हाला उपयुक्त आहे. सर्व एनसीईआरटी आपण त्यामध्ये कव्हर करत आहोत. तर हे एनसीईआरटी म्हणजे तुम्ही स्टेट बोर्ड वाचायचं आहे, एनसीईआरटी वाचायचं आहे. देन तुम्हाला काय करायचं आहे, जे काही रेफरन्स बुक्स आहेत, स्टँडर्ड बुक्स आहेत, ओके, ते तुम्हाला यूज करायचे आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी अभ्यासाला सुरुवात करायची आहे. आणि सुरुवातीला अभ्यास करत असताना आपल्याला या ठिकाणी साधारण 6, 7, 8, ओके, या रेंजमध्ये या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे तास. ओके, तर स्वतःचा टाइम टेबल तयार करा आणि यामध्ये या टाइम टेबलमध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी फिट बसणं गरजेचं आहे. आता अभ्यासाला सुरुवात करत असताना मग बरेच मुलांचा प्रश्न असतो की सर नेमका कुठल्या विषयापासून सुरुवात करायची आहे, तर कुठल्या सब्जेक्ट पासून. आता सगळ्यांचा सोपा असलेला विषय किंवा पॉप्युलर असलेला विषय किंवा दररोज जो आपल्याला पेपरमध्ये त्याच्या बातम्या येत असतात किंवा त्याच्या रिलेटेड बातम्या येत असतात, तो म्हणजे काय आहे, पॉलिटी आहे. ओके, तर गो थ्रू विथ पॉलिटी. पॉलिटीनं या ठिकाणी काय करा, सुरुवात करा, राज्यघटनेनं सुरुवात करा. मग यामध्ये तुम्हाला जे बेसिक पुस्तकं आहेत, तर हे बेसिक पुस्तकामध्ये 11वी 12वीचं तुम्ही बेसिक पुस्तकं वाचू शकता. ओके, आणि त्यानंतर लक्ष्मीकांत आहे. आणि यामध्ये तुम्ही पॉलिटी वाचत असताना हे निश्चितच काय आहे की न्यूजपेपरचा तुम्हाला इथं फायदा होणार आहे. न्यूजपेपरचा आधार घेणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला एनसीईआरटी मध्ये 11वीची एनसीईआरटी बघा, ओके, त्या ठिकाणी कॉन्स्टिट्यूशन ॲट वर्क, ओके, कॉन्स्टिट्यूशन ॲट वर्क हे जे पुस्तक आहे कॉन्स्टिट्यूशन ॲट वर्क, हे पुस्तक अत्यंत महत्वाचं आहे. ठीक आहे. तर इव्हन आपण लिस्ट म्हणजे बुक लिस्ट जी आहे याच्यावर विशेष असं या ठिकाणी सत्र घेणार आहोत, तर ते सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. यामध्ये पॉलिटीनं सुरुवात करा. ओके, आणि एका दिवशी जर तुम्हाला एक सब्जेक्ट वाटला की नाही या ठिकाणी आपल्याला जास्त होतंय किंवा या ठिकाणी कमी होतोय, तर त्यामध्ये चेंजेस करा. जर एक सब्जेक्ट ठीक असेल तर दुसरा सब्जेक्ट या ठिकाणी ऍड करायची गरज नाही. परंतु तुम्हाला वाटलं की नाही यार आपण अजून एक सब्जेक्ट पाहिजे, तर दुसरा जिओग्राफीनं सुरुवात करा. सिंपल आहे. ओके, आणि आपल्याला या ठिकाणी की वाचलेल्या गोष्टी आपण बऱ्याच असतात, त्यामुळे ते समजायला सुद्धा सोपं जातं. तर ह्यामध्ये अशा पद्धतीनं सुरुवात करा. त्यानंतर इकॉनॉमिक्स आहे. ओके, तर ते स्टेप बाय स्टेप अशा सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो करणं गरजेचं आहे. त्यामुळं कोणता विषय आहे तर यामध्ये पॉलिटीनं सुरुवात करणं गरजेची आहे. ठीक आहे. नंतर अभ्यास किती वेळ करायचा आहे हा सुद्धा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो. आता तसं पाहिलं तर अभ्यास म्हणजे काय आहे, तुम्ही प्रोफेशनली अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही 8-9 तास, ओके, 7, 8, 9 या 3 फिगर मध्ये तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. तसं तो तुमच्याकडे पूर्ण टाइमच आहे, कारण ही परीक्षा डिमांड काय आहे, परीक्षेची डिवोशन, 100% डिवोशन, डिसिप्लिन सगळ्यात महत्वाचं आहे. डिवोशन अँड डिसिप्लिन ह्या दोन गोष्टी जर असतील तर ही परीक्षा आपल्याला डेफिनेटली क्रॅक करता येते. आणि या परीक्षेमध्ये खूप कमी विद्यार्थी चांगल्या पद्धतीने प्रिपेअर करतात. ओके, त्यामुळं राज्यसेवा ही डिस्क्रिप्टिव्ह झालेली आहे. अनेक जणांनी काय केलेलं आहे किंवा की कंबाईनकडे गेलेले आहेत. अनेक जण फक्त विचारच करत आहेत की यार पेपर आपल्याला लिहिता येईल का नाही. त्यामुळं तुम्ही जर विचार न करता या ठिकाणी ऍक्शनवर भर दिला किंवा ऍप्लिकेशनवर जर भर दिला,
अप्लिकेशन किंवा ऍक्शनवर जर भर दिला डेफिनेटली काय आहे आपला रिझल्ट येऊ शकतो. त्यामुळं विचार न करता आपल्याला अभ्यासाला सुरुवात करा. दररोज लिहा. ओके, दररोज डेली तुम्हाला काय आहे या ठिकाणी डेली रायटिंग प्रॅक्टिस महत्वाची आहे. तुम्ही काही पण लिहा, एनिथिंग पाहून लिहा तरी चालतं, परंतु लिखाण करणं गरजेचं आहे. आणि ब्लँक पेजवर लिखाण करायला सुरुवात करा, कारण पेपर जो आहे आपल्याला ब्लँक पेजवर असतो. ठीक आहे, त्यामुळं आपल्याला 7-8 किंवा 9 तास तरी अभ्यास करणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर ही झाली विविध प्रकारच्या पोस्टची माहिती, राज्यसेवेबद्दल डिटेलमध्ये माहिती आपण घेतलेली आहे. जर काही क्युरी असेल तर तुम्ही डिटेलमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जरूर लिहा. त्याचबरोबर आपली ऑनलाईनची फिनिक्स बॅच तुमच्यासाठी अवेलेबल आहे. ती बॅच तुम्हाला ऑनलाईन त्याचबरोबर रेकॉर्डेड स्वरूपात उपलब्ध आहे. मराठी आणि इंग्लिश दोन्ही मीडियममध्ये बॅच आहे. रेग्युलर फी आहे 42,000 रुपये, परंतु सध्या आपण त्यावर ऑफर ठेवलेली आहे. लिमिटेड काळासाठी 14,999 रुपयाला ही बॅच आहे. 2 वर्षाची व्हॅलिडिटी आहे. यामध्ये प्रिलियम, मेन्स, ओके, यामध्ये प्री सुद्धा कव्हर होणार आहे, मेन्स सुद्धा कव्हर होणार आहे. ठीक आहे, तर यामध्ये प्रिलियमचं जीएस ओके विथ सीसॅट अँड या ठिकाणी काय आहे मेन्सचं जीएस विथ एसए. ओके, एक्सेप्ट या ठिकाणी काय आहे की ऑप्शनल, कारण आपल्याकडे सोशोलॉजी ऑप्शनल अवेलेबल आहे. सोशोलॉजीची स्पेशल बॅच सुद्धा अवेलेबल आहे. तशा प्रकारची ही फिनिक्स बॅच आहे. आणि जे विद्यार्थी की छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत त्यांना ऑफलाईन परीक्षेची बॅच पाहिजे. आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये म्हणजे डायरेक्शन अकॅडमी ही एकमेव अकॅडमी आहे ज्यामध्ये प्युअरली आपण डेडिकेटेड अशी यूपीएससी आणि राज्यसेवेची बॅचेस चालवतो. ठीक आहे, त्यामुळं आपल्या ह्याच्यामध्ये स्पेशल लेक्चर्स असतात. कुठल्याही प्रकारचं मिक्सचर म्हणजे कंबाईन राज्यसेवा असं कुठल्याही प्रकारचं मिक्स नसतं. यामध्ये प्युअरली डेडिकेटेड राज्यसेवा यूपीएससीचे स्टुडंट आहेत. त्यामुळं इंग्लिश मीडियम ॲज वेल ॲज मराठी मीडियममध्ये ही बॅच उपलब्ध आहे. नवीन बॅच जी आहे ही 5 जानेवारीपासून सुरू होत आहे, सोमवारी सकाळी 8 वाजता. ओके, 5 जानेवारीपासून 3 दिवस तुम्हाला डेमो लेक्चर्स करता येतात. यामध्ये संपूर्ण जीएस, प्रिलियम ॲज वेल ॲज मेन्सचा जीएस, त्याचबरोबर तुम्हाला दररोज होमवर्क दिला जाईल. त्याचबरोबर जे शिकवलं जाणार आहे त्याचं आधीच तुम्हाला या ठिकाणी पीपीटी प्रोव्हाइड केली जाईल. त्यामुळे काय आहे तुम्ही रायटिंग करू शकता. त्याचबरोबर प्रत्येक सॅटर्डेला टेस्ट असते. तुम्हाला ऑनलाईन असाल तर पीडीएफ स्वरूपात मिळते, ऑफलाईन असाल तर या ठिकाणी तुम्हाला टेस्ट सोडवायच्या आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी संपूर्ण परिपूर्ण असे या ठिकाणी ही बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे. 5 तारखेला सुरू होत आहे. आणि रायटिंगवर, रिटर्नवर या ठिकाणी आपण लेखन कौशल्यावर विशेष असा भर देत आहोत. तशा बॅचसाठी तुम्हाला 3 दिवस डेमो लेक्चर्स अवेलेबल आहेत. इतर बॅचेससाठी आपलं डायरेक्शन अकॅडमीचं ॲप जरूर डाउनलोड करा. त्यामध्ये तुम्हाला यूपीएससी, राज्यसेवा, कंबाईन, सरळ सेवा सगळ्या प्रकारचे बॅचेस अवेलेबल आहेत. तुमच्या कन्व्हिनियन्स पद्धतीनं या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. सध्या विशेष ऑफर सुद्धा सुरू आहे, डिस्काउंटेड ऑफर सुद्धा आहेत. आणि त्याचबरोबर या पीडीएफ साठी किंवा इतर अपडेटसाठी आपल्याला डायरेक्शन अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल जरूर जॉईन करायचं आहे. त्यानंतर तुमची काही क्युरी असेल तर व्हॉट्सअपला जरूर पाठवा. आणि तुम्ही पेशन्सली या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी ऐकलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तुम्ही सुरुवात केलेली आहे तर सुरुवात ही एबीसीडी पासून झाली पाहिजे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, समजला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. थँक्यू, ऑल द बेस्ट, जय हिंद.